सरी समालोचन पंच सामना जरा थांबवा. इथे प्रत्येक वेळेला काय सांगावं लागतं हेच कळत नाहीये. दोन्ही संघाचे 12th मॅन ताबडतोब समालोचन कक्षामध्ये आम्हाला पाहिजेत. एका संघाचा आलाय लबेकचा 12th मॅन आलाय. प्रोग्रेसचा 12th मॅन ताबडतोब समालोचन कक्षामध्ये. सामन्याला होतोय सुरुवात. थोडासा साऊंड सेट करून घे, आवाज जरा वाढव. तर पहिला चेंडू तर टाकला गेलाय आणि दोन फलंदाज या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि सुंदर असा चौकार पहिल्या चेंडूवर पाहायला मिळालाय. 6 षटकाराचा इशारा येतोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना लब्बेक सौंदळ विरुद्ध प्रोग्रेस ग्रुप. नमस्कार गाववाल्यांनो, पुन्हा एकदा या भव्य दिव्य खेळपट्टीवरना मी राजेश माळोदे तुमचा स्वागत करतोय. आणि हे जर बघितलं गेलं तर पहिलं चौकार स्टोअर अंपायरने दिला नव्हतो, त्यानंतर बघितलं तर मेन अंपायरने षटकार दिला आणि आता मात्र निर्णय झालो तो म्हणजे 4 धावांचा. हे 4 धावांन खाता खोलता प्रोग्रेस ग्रुप आपला 12th मॅन ताबडतोब समालोचन पक्षामध्ये पाहिजे, नाही तर 5 धावांची पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. थर्ड अंपायर आमच्या सोनम मॅडमने आवर्जून सांगितलंय, वारंवार सांगितलं जातं. विनंती असेल यूट्यूब लाईव्हची एक मानाची स्पर्धा आहे, आपण सर्वांनी सहकार्य करा. तर गोलंदाज या ठिकाणी पाहिला जातोय. गोलंदाज आहे राज झापडे नावाचा हा गोलंदाज. खूप सुंदर असा शैलीदार गोलंदाज. आणि विवेक, ही स्पर्धा मात्र खूप रोमांचक ठरताना दिसता. अरे बघितलो चेंडू उसळी घेणारो, चेंडू बॅटची कड घेता, ट्रॅव्हल करता, चेंडू जाता सीमारेखा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. 1 2 3 4 चेंडू सीमारेखा बाहेर, चौकार. नाही क्या ह्याच्या प्रेरणेतनं ही भव्य दिव्य ही प्रीमियर लीग आपण सौंदर्य प्रीमियर लीग अर्थात SPLचा थरार आम्ही बघतो. हे बघितलं होतं चांगलं. पुन्हा एकदा पटको झेलची शक्यता, बघूया काय झाला. झेल, अप्रतिम झेल टिपलो गेलो. हा जशी बुडकी मारून एखादा मासो पकडला जाता तसं एक सुंदर झेल पकडलो गेलो आणि पहिलं फलंदाज बाद होता तो म्हणजे फैस कैस. एक सूर मारून जसो मासो पकडूचो तसो एक झेल टिपलो जाता. असं म्हटलं जाता घेवा कॅच आणि मारा मॅच, तशा पद्धतीचो यो झेल पकडलो जाता. आपल्या संघाक बहुमूल्यचे योगदान देता विवेक. आणि ज्यांना झेल घेतला त्याचं नाव ओंकार मांजरे. खूप चांगलो झेल मात्र त्यांना टिपल्यान. पुन्हा एकदा बघितलो तर राज आपल्या गोलंदाजी मार्कवरना बघितलो तो उसळी घेणारा चेंडू ग्लान्स करता 1 धाव ही पळून पूर्ण केली जात असताना धाव संख्या पुढे मात्र नक्की सरकतली. धाव होतात त्यो 9 धावा.
एक शुभ अंक मानलं जाता आपल्या मराठी याच्यामध्ये 9 धावा म्हणजे शुभ अंक. राज सापड्याची ही गोलंदाजी 4 चेंडूवर 9 धावा खर्च करता. आजच्या दिवसातलो ह्यो भैरवी घालणारो हितश्री करणारो शेवटचं हे षटक आपल्या शेवटचं सामना भोग मिळता. हय बघितलो गे नंतर दंडी बाहेर गोल 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 दांडक्या गोल डीजे. तर हे बघितलात तर दांडियो गुल होतं. जशा पद्धतीने विचार केला तर एखादं मारामारी करू की येता आणि दांडको काढताना मारतात तसं बॉलान मात्र दांडक्या उडवल्यानं त्यामुळे फलंदाज बाद होता अकीब. अकीब बाद होता, मतीन बाद होता. मतीन बाद झालो, त्याच्यानंतर बाद झालो कैद झाला बाद, नंतर मतीन बाद झालाय. आता अकीब स्ट्राईकला आणि जमीर पुढतो चेंडू. हय बघितलो चेंडू बॅटची कड, चेंडूच्या खाली नो मॅन्स लँड मध्ये चेंडू, चेंडू ट्रॅव्हल करता, चेंडू जाता 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 चेंडू जाता सीमा रेखा पार 4 धावांसाठी. पहिल्या षटकात या ठिकाणी बघितला राज दापडे यो 13 धावा खर्ची घालता, धाव संख्या 13 आणि 2 महत्वपूर्ण गडी यो टिपता. पहिल्या ओव्हरीचा खेळ समाप्त. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकात अनिवार्य शक्ती प्रदर्शन करण्याची संधी मॅक मालवणकर दुसरी ओव्हर घेऊन. थोडासा आवाज. 13 रन्स धावफलकार. 2 गड्यांच्या मोबदल्यात कैस आणि मत्तीन हे दोनही तंबूच्या दिशेन रावण्याच्या दिशेन. स्ट्रायकिंग एंडवर बॅटर जमीर आगासर. 6 ओव्हरींचो सामनो दुसरा पॉवर प्लेचा षटक कट करण्याचा प्रयत्न. चेंडू अपेक्षेपेक्षा जास्त फास्ट इलेलो दिसलो. नजरेचो खेळ आपण बघतो. सौंदळ प्रीमियर लीग 2025 काकापीर क्रिकेट क्लब 2000 आयोजित सौंदळ SPL 2025. विकेटचा पतन. आणखी एक कलाम. जमीर आगा या आधीच्या मॅचचे हिरो यावेळी मात्र झिरो. बॅक टू द पवेलियन. ह्या स्पर्धेच्या ठिकाणी मियाबाई पिरखान यांचे जावई अमान मुल्ला व त्यांचे वडील रफिक मुल्ला, मुल्ला परिवाराशी माझे ऋणानुबंध शकील मुल्ला असतील, नासिर मुल्ला असतील, त्यांचे बंधू, आज त्या घरचे माझे भाऊबंदकीचे संबंध असलेले हे आमचे रफिक मुल्ला साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. काकापीर क्रिकेट मंडळ क्लबच्या वतीने या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. विवेक. आज माझ्या राजाची जयंती, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितींचा उद्धारू, श्रीमंत योगी अखिल विश्वाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. तुमका सगळ्यांका खूप खूप शुभेच्छा. संध्याकाळच्या सत्रातलो आजच्या दिवसाचो अंतिम मुकाबलो. जिंकलेलो टॉस, घेतलेली फिल्डिंग लबैक 11 क्रिकेट संघ विरुद्ध प्रोग्रेस ग्रुप. प्रोग्रेस ग्रुप जर ह्यो सामनो जिंकलो तर अर्थातच त्यांच्यासाठी टेबल टॉप आणखी 2 गुणांची कमाई करण्याची संधी. मात्र लबैक सौंदळ क्रिकेट संघाक संधी टेबल टॉप करण्याची.
प्रोग्रेस ग्रुपसाठी संधी, ह्या आणखी 2 कमाई करण्याची. आकोटप्याचा चेंडू बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक गलीच्या रिजन मध्ये तैनात. एकेरी रन्साची लहर मैदानातली स्थिती अगदी काजीचं रूप गेलेल्या माणसासारखी. 14 रन्स धावपलकार. लोकांच्या काजीत शिरल्यानंतर मालकान किंवा कुत्र्यान बघितलं आणि पाठ घेता, अगदी तशी अवस्था ह्या रनिंग बिटवीन द विकेट मध्ये. नाही विवेक, ज्याचा वेळ खराब त्याचा खेळ खराब असं म्हटलं आता. नाहीतर बघितलं तर चांगलं फटको, खरोखर चांगलं फटको. नो मॅन्स लँड. दोघे जण चेंडूच्या मागे. पहिली धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दोन्ही धाव हे यशस्वीरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. जसं मी सांगत होतो, ज्याचं वेळ खराब त्याचा खेळ खराब. नाहीतर झाडावर बसलेल्या माणसाक सुद्धा कुत्रो जाऊन चावता. बघितलं चांगलं एक फटको. सुंदर चेंडू. तारामंडल मध्ये एक जेल घेण्याची चांगली संधी दवडतं. तर जर मालवणी चांगूचा झाला तर चौघांनी केल्यानी शेती आणि चौघांनी पण केल्यानी त्याची माती, असं म्हटलं तर वावगा ठरणार नाही. धावसंख्येक लगाम लागलेलो. 17 धावे 3 गड्यांच्या मोबदल्यात बघूक मिळतात. दर्जेदार गोलंदाजी. यष्टीरक्षक मात्र मैदानात धुंडो रे साजनाची स्थिती. झेल उडालेलो, अगदी मुखावाटे पडलेलो. यावेळी परत एकदा मॅक मालवणने फसवलेला दिसला. उंगलिया फेरी. बोटांचो जादूगार मॅक मालवणकर. चेंडू आत बाहेर करण्याची कला अवगत. किमयागार गोलंदाजी मॅक मालवणकरची. चेंडू ज्या साईटी माळवदेसर गुदगुली केली, अगदी त्याच्या विरुद्ध साईटी कूस बदलताना दिसलो. चेंडू शेवटचं रवलो पडसार. बॅटर गपगार. 2 ओव्हरींचो पहिल्या पॉवर प्लेचो खेळ समाप्त होत. धावफलक 18 रनसार 3 गड्यांच्या मोबदल्यात. प्रथम फलंदाजी करताना प्रोग्रेस ग्रुप डीजे. बॅटर स्ट्रायकिंग यांच्या दिशेन आकिब. नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेन नवीद. वैयक्तिक खोट्यातला पहिला संघाच्या वतीन 3रा षटक हाताळण्यासाठी मॅक मालवणकरची दर्जेदार गोलंदाजी. 3 हादरे आतापर्यंत 18 रनसार. प्रोग्रेस ग्रुपला प्रोग्रेस करण्यासाठी, आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज, चांगल्या खेळीची गरज. सपवानसाठी हो चेंडू. सपवान मात्र परत एकदा स्टिकच्या समोर. क्रिकेटच्या परिभाषेत परत एकदा रिव्ह्यूचो इशारो, अर्थात पंचांनी दिलेलो LBW चो विकेट म्हणजे पाया बुडला होना. LBW साठी रिव्ह्यू नसतलो पंच, त्यामुळे मैदानी पंचांचोच इशारो कंटिन्यू असतलो. सफवान अगदी मालवणीत संघाचा झाला तर पाया बुडला होना. किरडावलेला होण्याच्या स्वरूपात 4थो हादरो. तंबूच्या दिशेन रावणेचो शिकार. सफवान स्वस्तात तंबूच्या दिशेन डीजे. जर का या ठिकाणी प्रोग्रेस ग्रुपने 75+ धावा केल्या तर 2000 रुपयाचं पारितोषिक, मग अशी 15,000 रुपये रोख पारितोषिक त्यांनी दिलंय. या ठिकाणी सुंदर चेंडू. लोअर फुलटॉसचा बॅटची कड तर घेतो. एक धावणीची दुसऱ्या धावेसाठी पैर खोलले गेलेत. नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया, असा काहीसा पवित्र आपल्याला म्हणजे या ठिकाणी एक विवेक मालवणी मन. सासवेन केल्यान पीटी आणि सुनेन मारल्यान मिटी, असो काहीसो प्रकार आमकां बघूक मिळता. 19 धावफलकावर 4 गड्यांच्या मोबदल्या. आता थोडासा माघारी, थोडासा बॅकफुटला दिसतोय तो. या ठिकाणी पुन्हा पॅडवर चेंडू आदळतोय. 1 धाव पळून पूर्ण केली जाईल. 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे नक्कीच सरकणार आहे, ती म्हणजे
20 धावा 4 गड्यांच्या. तिसरं षटक हे प्रगतीपथावर. तिसरं षटक म्हणजे दुसरं 2 षटकं आणि 3 चेंडूंनंतर धावा मात्र दिसत आहेत त्या 20. नक्कीच एक फायटिंग टोटल तुम्हाला उभी करावी लागणार आहे. या ठिकाणी चेंडू बॅट चिकट घेतोय, लावलंय, क्षेत्ररक्षण लावलंय. 1 धाव तर पळून पूर्ण केली जाते आणि एका धावेने धावसंख्या 21. श्री गणेशाला वंदनीय अशी धावसंख्या 21. ज्या गणपती बाप्पाला 21 मोदक दिले जातात, ज्या गणपती बाप्पाला 21 दुर्वा वाहिल्या जातात, तीच 21 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. गोलंदाज नावीद सुंदर अशी गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा जोरदार अपील. पंच सांगतायत थोडासा लेगला स्टंपला मिस करणारा चेंडू. त्यामुळे अपिलामध्ये पाहिलं गेलं तर नक्कीच या ठिकाणी उत्साह जास्त होता, पण आत्मविश्वास नावाचा जो गुणधर्म असतो तो कमी पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी हा चेंडू निर्धाव गणला जातोय. एक काठी कीटक नक्कीच आजच्या दिवसाची म्हणजे तिसऱ्या दिवसाची सांगता करणारा हा सामना. आता मात्र बघता भजी मागता वडो स्क्वेअर चेंडू वाईड चेंडू, ज्याला क्रिकेटमध्ये पंजाब टू हरियाणा, गोवा टू गोंदिया, वाशी टू काशी असा चेंडू संबोधला जातो, तोच चेंडू अवांतर धावेने संघाच्या खात्यात 1 धाव जमा होत असताना 22 अशी धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. 22 म्हणजे एक नेल्सन फिगर. आकड्याच्या मध्ये भाषेत बोलायचा तर दुरीचा डबल गेम 22 धावा. या ठिकाणी पुन्हा एकदा वाईट चेंडू. आमची काय नवेदला नजर लागली की काय, आज भरकटलेली गोलंदाजी, छान उंचपुरा गोलंदाजी आहे. जर हाताचा वापर ग्लान्सला केला त्याने तर मस्तपैकी उसळी घेणारा चेंडू. फक्त टप्पा महत्वाचा. मी नेहमी सांगतो कट्ट्यावरच्या गप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा फार महत्वपूर्ण असतो. पुन्हा एकदा नावीद आपल्या गोलंदाजी मार करून होतोय सज्ज. वल्लव रे नक्कवा वल्लव वल्लव अशी काहीशी स्थिती नक्कीच पाहायला मिळते. हाही चेंडू निर्धाव गणला जातोय. सांगता होते तिसऱ्या षटकाची धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा. राज जापळेने या ठिकाणी पहिल्या षटकात 13 धावा खर्च केल्या. त्यानंतर आशिष नावाचा एक गोलंदाज आला, त्याने 5 धावा खर्च केला आणि नावीदने फक्त 5 म्हणजे 2 वाईड चेंडूच्या अवांतर जर विचार केला तर 3 धावा तो खर्ची करतोय. 3 षटकानंतर धावसंख्या झाली ती 23 म्हणजे 7.65 धावांची सरासरी तर राखली गेली आहे. ती म्हणजे प्रोग्रेस ग्रुपकडून. विवेक डीजे रन्स 4 गड्यांच्या मोबदल्यात लबेक सौंदळ. गोलंदाजी मार्कवर मॅक मालवणकर. वैयक्तिक कोट्यातला दुसरा तर संघाच्या वतीन 4था षटक हाताळण्याची तयारी. शॉट अँपुलचो फसलेलो फटको स्वतः गोलंदाज चेंडू खाली करूचो होतो नरकासूर. तयार झालो संकासूर. उघडलेल्या तिरपळाच्या दाण्याची आठवण करीत 5व्या गड्याचा पतन 5व्या खुर्चेचो मानकरी रावणेचो शिकार. स्ट्रायकिंग एंडच्या दिशेने मॅक मालवणकर दुनावलेल्या आत्मविश्वासान मिळालेली सफलता. परत एक फसवो चेंडू. मॅकचो विचार केलो तर अगदी 5 पावलांचा रनअप असा वाटता. मॅक फास्टर गोलंदाज असतलो, मात्र गोलंदाजी अगदी स्लोअर वन मिश्रित म्हणजे रानल्यान टोपभर आणि वाढल्यान वाटीभर.
आणखी एक चेंडू आडव्या बॅटने टोलावचा प्रयत्न, नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने काजीचो नेम काढण्याची संधी आणि अर्थातच राजापुरात काजी धरलेल्याची निशाणी. नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने मुखरेचो नेम आणि संपलेलो खेळ. तसौरच्या नावाचा लागलेला कलाम काखेत रवळी आणि गावभर होवळी या मालवणी म्हणीची आठवण करीत रन आउटचो आणखी एक विकेट. डीजे पण अजून एका म्हणीची आठवण होता. थंडीच्या दिवसात शेकोटीक बसलो आणि शेकोटीक बसून होरपळून बोलत असो तो रनआउट झालो असा म्हटला तरी वावगा ठरूचा नाही. विवेक 6 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक 23 रन्स. म्हणजे सुरुवातीच्या फलंदाजांचो राजेश्वर विचार केलो तर फक्त सोमा इले आणि पाठपरुळा करून इले. कशाक इल्ले कशाक पाठवले काय करूचा होता ह्या सगळा इसरान बसलेले. म्हणजे फावला तर फावला नाहीतर बोर्डाव नुसता नाव रावला. आता मात्र ह्या 2 बॅटरांका मैदानात टिचून कामगिरी करूची लागतली. प्रोग्रेस ग्रुपचा विचार केलो तर 15,000साठी मागच्या मॅचीत खेळले की काय अशी चर्चा होती. परत एक मोठो फटको मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क हुकवलो, एक मासो आणि खंडीभर रस्सो असं या चेंडूचं वर्णन. दर्जेदार गोलंदाजी मॅक मालवणकरची. बोटांच्या जादीवर नाचवण्याचा प्रयत्न, परत एकदा चेंडू बरोबरच फलंदाजा काय नाचवण्याचा प्रयत्न. तबरेज मात्र सुंदर बॅकअप. मिळालेलो 1 रन चोरट्या स्वरूपात. धावफलक 24 रनसार 2 डझनार. 6 गड्यांच्या मोबदल्यात 24 रन. चौथ्या षटकाची भैरवी घालणार चेंडू घेऊन अकोटप्याचा चेंडू बॅकफुट पंच एक्स्ट्रा कव्हर रिजन कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येईपर्यंत कव्हरच्या रिजन मध्ये केला गेलेला सुंदर देखणा क्षेत्ररक्षण. तोपर्यंत दुहेरी रन्सांसाठी वळवलेली पावला. चौथ्या षटकाचा खेळ समाप्त करत धावफलक पोहोचलो 26 रनसार 6 गड्यांच्या मोबदल्यात. डीजेच्या साथीने जाऊयात 5व्या षटकाकडे. तोपर्यंत डीजे अक्षय. रामभाऊ जर बॅटिंग साठी आला तर जतीन कडून 11 रुपयांचं पारितोषिक लावलेला. रामभाऊ फक्त बॅटिंग साठी मैदानात यावचा हा, बॅट दाखवची हा आणि 11 रुपये मिळवचत. माळवदे सर, या 11 रुपयाचा काय गणित मका कळना. एक जण 15,000 लावता, दुसरं 11 रुपये लावता. काय गणित असत? ह्या सौंदर्याची खासियत आहे की काय? माळवदे सर, ह्या 11 हा आकडा आपल्या मराठ्यांसाठी खूप जुनो असा. जुने लोक अयरामध्ये 11 रुपयानच सुरुवात करायचे. अजूनही बरेच लोक फजती करण्यासाठी मजा करण्यासाठी 11 रुपये घालतात. ह्यो त्याच्यातलो फरक. पण 111 पण घालतात हा. तर पुन्हा एकदा गोलंदाजी या ठिकाणी बघितलं, सुंदर ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू नो मॅच लँड मध्ये चेंडू ढकललाय. बघूया दुसऱ्या धावेसाठी होतो का प्रयत्न. यस, दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. चित्त्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण करत असताना बऱ्याच वेळेनंतर बघितला तर धावफलक थोडासा पुढे सरकतोय. म्हणजे धावसंख्या 28 धावा, 4थं षटक आणि एका चेंडू नंतर मर्यादित 6 षटकांचा सामना. लब्बेक सौंदर्य विरुद्ध प्रोग्रेस ग्रुप. या ठिकाणी वल्लव रे नकवा वल्लव होलो अशी काहीशी स्थिती पाहायला मिळते. चेंडू तर निर्धाव गणला जातोय. धावसंख्या बघितली विवेक तर खूप रोडवलेली. सकाळपासूनच्या सत्रामध्ये धावसंख्या चांगली पाहायला मिळत होती, परंतु नाममात्र 18 धावांवर 6 गडी हे डगआउट मध्ये परतलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलो चेंडू, दर्जेदार फटको, मिड विकेट क्षेत्र, क्षेत्ररक्षक मिडॉन वर्ना मॅक मालवणकर स्ट्रायकिंग यांच्या दिशेने डायरेक्ट हिट. मात्र तोपर्यंत अवधी 2 रन घेण्याची. धावफलकावर 2 रनसार. धावफलक 30 रनसार. रडावलेली धावसंख्येची अवस्था म्हणजे कुपोषित बालक. आताचे पोरी 0 फिगर मेंटेन करतात, मात्र त्या पोरींका आमच्या गावठी भाषेत कुपोषित बालकाच म्हणायची. अगदी त्या पोरींसारखं 0 फिगर सारखी ही धावफलक. 30 रन 6 गाड्यांच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नावेद. नावेद ही गोलंदाजी चेंडूच्या खाली बघा
क्षेत्ररक्षक झेल टिपला जातोय जमिनीला. जीशान 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 ना मुन्ना ना गलती को माफी ना. वळ्यात इलेला नारळ तू टाकून दिलंस म्हणजे नक्कीच लाखाची केल्यान खाक आणि या क्षेत्ररक्षकाच्या हाताक पडला भॉक असा म्हटला तरी वावगा ठरणार नाही. एकूण 3 धावा पळून काढले जात आहेत. धाव संख्या पोहोचते ती 33 या धावसंख्येवर नावेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू या ठिकाणी सुंदर कलाईदार फटका. एक धाव लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी येईपर्यंत 2 धावा या यशस्वीरित्या. एका दुःखात जवळ पाहिलं जात आहे विवेक तर एक मोठा चौकार षटकार बसत नाही म्हटल्यानंतर थोडासा पवित्रा चेंज केलाय आणि या ठिकाणी एका दुःखा धावसंख्येला आकार 35 धावा तर धावसंख्येवर धावफलकावर लागल्या गेल्यात. आणि पाहिलं गेलं तर या षटकातील एक चेंडू असेल बाकी. 1-2 मोठे फटके जिशानने कॅच सोडली त्याबद्दल समीर नाईक यांच्याकडून 300 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे विवेक अशी पण बक्षीस आहात. आता मात्र कॅच आउट होतोय, झेल टिपला जातोय, फलंदाज बाद होतोय. शाकीर शेवटचे 6 चेंडू म्हटलं तर मार जोडीचे म्हटलं तर स्लॉग ओव्हरचे. विवेक मी तर म्हणेन 35 धावा 5 षटकात धावफलकावर लागल्यात. म्हणजे हे जे हाणामारीचं षटक आहे त्याचा जर फायदा उठवला गेला तर एक 15 ते 20 धावा जर जमल्या तर एक फायटिंग टोटल नक्कीच बनू शकते. आणि या ठिकाणी शाकीरच्या हाती चेंडू सोपवला गेलाय. शाकीर एक सुंदर शैलीदार गोलंदाज आहे. बघूया कशी असेल गोलंदाजी. फुल टॉच पद्धतीचा चेंडू, बैल मुझे मार पद्धतीचा चेंडू. त्याचा फायदा काय उठवू शकत नाही. थोडीशी डिलाई आणि तोपर्यंत 2 धावा या यशस्वीरित्या पळून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने धावसंख्या वधारते, धावा पुढे जाते. 37 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. विवेक मी तर म्हणेन सुरुवातीच्या फलंदाजाने जी हाराकिरी केली त्यामुळे धावसंख्या रोडवलेली. हा चेंडू जर पाहिला गेला तर वाईड चेंडू पंच दंडित करतायत आणि अवांतर धावेने धावसंख्येत वाढ. धाव होत आहेत त्या 38 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. सर वाईड बघितलो तर अर्थातच मालवणीतली एक म्हण आठवतली, जेव्हा फुकट मिळात भाकरी तर कशा करू कोई चाकरी. ओव्हरपिच चेंडू परत एकदा फसलेलो फटको. फ्लाईट देवत वातावरण टाईट करण्याचा प्रयत्न गोलंदाज. स्ट्रायकिंग यांच्या दिशेनं डायरेक्ट हिट होणं गरजेचा होता, चांगलं थ्रो होणं अपेक्षित होता. तोपर्यंत 2 रन्स आणि 2 रन्सां धावफलक 40 रन्सार 8 गड्यांच्या मोबदल्यात. खऱ्या अर्थानं उरलेत 4 चेंडू आणि या 4 चेंडूत 2 मोठ्या फटक्यांची गरज. म्हणजेच आता खापी पेढी आणि तारलेन भागाचा नाही, आता मैदानात इसवण पापलेट नाही तर मोरी उतरूची लागतली. डीजे डीजे माळवदे सर. येस तर शाकीर आलाय गोलंदाजीला. चांगला गोलंदाज आहे, टप्प्यावरची गोलंदाजी. पण ह्याचे 2 अगोदरचे विवेक चेंडू जर बघितले तर फुलटॉच पद्धतीचे म्हणजे नक्कीच चौकार षटकाराला जाणारे, फक्त टायमिंग मिस होतोय. म्हणून नेहमी आपण सांगतो क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सबकुछ सही. पुन्हा एकदा शाकीर आपल्या गोलंदाजी मार्कवर. सर म्हणतात ना या वाजल्याला साधात तर दळीदार की त्या बाधात, तर अगदी तसाच होताना फुलटॉस चेंडूवर देखील फसवी गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. यावेळी पंचांनी बॅट्समनचा अपील उचलून धरलेला. दोन्ही हात समांतर करत चेंडू अवांतर आणि या अवांतर चेंडूक दिलेला चॅलेंज म्हणजे रिव्ह्यू. थर्ड अंपायरकडे यावेळी रिव्ह्यू वाईडचो, वाईड असा की नाही ह्या सांगण्याचो रिव्ह्यू. अर्थात हे रिव्ह्यू कशासाठी ठेवले या स्पर्धेत तर पंचांवर अतिरिक्त दबाव नको, कोणावरही अन्याय नको म्हणान. मात्र आमचे 2 पंच अगदी निष्णात दर्जेदार कामगिरी करणारे, अचूक मत ठाम निर्धार आणि या सगळ्या स्पर्धेचा विचार केलो तर अगदी दर्जेदार अंपायरिंग. मात्र अतिरिक्त अपील करण्यासाठी मी एक सांगू शकतोय
की आमचे दोनही पंच अगदी स्थितप्रज्ञ वज्राप्रमाणे असत. मैदानात त्यांच्याकडे जर जास्त अपील केलास तरी ते आपल्या निर्णयावर ठाम राहतले. इट्स वाईड डिलिव्हरी, वाईड बॉल, अतिरिक्त 1 रन्स. फुल टॉस, मोठो फटको उडालेलो कारण जो परत एकदा क्षेत्ररक्षकाच्या घोटी येत ना खाली पडलेलो दिसलो. बाजारात गेल्यानंतर बांगडे खरेदी केल्यानंतर फाटलेल्या पिशवेत ना जसो एक बांगडो खाली जाता अगदी तसो सुटलेलो झेल, मिळालेला जीवदान. आणि दुसऱ्या मालवणी म्हणीची आठवण विवेक होता, गेले भजनाक आणि पोचले लग्नाक. ह्या काय झेल वारंवार सोडले जातात. पुन्हा एकदा शाकीर या ठिकाणी पहा, चांगला नेत्रदीपक फटका, चेंडूच्या मागे एक क्षेत्ररक्षक, चेंडू अडवला तर दुसरी धाव घेण्याचा चोरटा प्रयत्न हा प्रयत्नच राहतो. एकाच धावेवर समाधान मानलं जातंय. आणि धाव संख्या पाहिली तर 44 धावा, 44, लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. एखादा मोठा फटका 50 पार करेल का? फुल टॉच पद्धतीचा चेंडू उडवलाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा लाखाची केल्यान का क्षेत्ररक्षकाच्या हातात पडला बघ. तोपर्यंत 2 धावे हे पळून पूर्ण केले जातात. या 2 धाव्याने धाव संख्या 46 वर पोहोचता. आणि प्रोग्रेस ग्रुप सुरुवातीच्या फलंदाजांची हाराकिरी ही त्याच कारण आहे. तर ही शेवटचं शेपूट विवेक खूप चांगलं वळवळतंय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. पुन्हा फुल टॉच पद्धतीचा चेंडू उचललाय बघूया. 1 धाव आणि या चौकाराने 50 पार केली जात आहे. 50 धावा या धावफलकावर प्रोग्रेस ग्रुपचा. आणि 51, जशी मगाशी विवेक 11 रुपयाची देणगी, तशी चेशिंगसाठी 51 रुपयाची देणगी असतात. ती 51 ही धावसंख्या आपल्या समोर येतात. 51 धावा 36 चेंडूत विचार केला तर जवळपास 8.50 धावांची सरासरी ही राखावी लागणार आहे. लबेक सौंदळ विरुद्ध प्रोग्रेस ग्रुप. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, लबेक सौंदळ हा नाणेफेक जिंकतोय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय, आमंत्रित करतोय प्रोग्रेस ग्रुप संघाला. आणि मी तर विवेक असं म्हणेन की मगाच्या सामन्यात 15,000 रुपयाची लालूच जरूर होती, पण कदाचित असं असेल की मगाशी फलंदाजीच्या जीवावर आपण सामना जिंकलाय, हा सामना कदाचित आपण गोलंदाजीच्या जीवावर जिंकू, असं तर काय होणार नाही ना? काय वाटतंय तुला? शकता प्रोग्रेस ग्रुप. आणि या प्रोग्रेस ग्रुपवर जीव ओतून प्रेम करणारे त्यांचे चाहते मैदानात. आणि म्हणून ह्या प्रोग्रेस ग्रुपच्या परफॉर्मन्सवर बरीच बक्षिसा मैदानात बघूक मिळतात. लबैक सौंदळ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फिल्डिंग घेतलेली प्रोग्रेस ग्रुप प्रथम फलंदाजी करताना 50 रन्स जमवले 8 गाड्यांच्या मोबदल्यात. लबैक सौंदळ क्रिकेट संघाक 51 रन्स म्हणजे ही दक्षिणा देऊची लागतली. 51 रन्स जमवत लबैक सौंदळ क्रिकेट संघाला एक विजय तर मिळवूच लागतलो. मात्र ह्यो जर विजय मिळवलो तर टेबल टॉप करण्याची संधी. चला विनंती, प्रोग्रेस ग्रुप आपला क्षेत्ररक्षण सजवा आणि लबैक सौंदळ आपण आपले सलामीवीर मैदानात पाठवा. दुसऱ्या इनिंगचा खेळ सुरू होण्यापूर्वी इंडिया उद्यासाठी एक एक्झिबिशन लढत तुमच्या सगळ्यांच्या साथी. एक्झिबिशन लढतीत गल्फ 11 ह्या संघात स्वतः समीर नाईक, त्यांच्या साथीने इम्रान, हशम, आकिब, फरहान, अतिक, सफवान, ग्रीश, शाकीर, कैस, आमिर आणि आलम असे 12 खेळाडू. तर त्यांच्या विरोधात रेस्ट ऑफ इंडिया तब्रेज, आगासर, अरबाज, मतीन,
फवाज, शादाब, वैभव, प्रेश, हरीश, दिलावर आणि आयुष हे 11 खेळाडू म्हणजे उद्याचं एक्झिबिशन लढत, प्रेक्षणीय लढत गल्फ 11 विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया उद्याच्या दिवसाचा खास आकर्षण. जाऊयात परत एकदा मालवणी केंद्रावर. मालवणी आकाशवाणीच्या सौंदळ केंद्रावर तुमचा सगळ्यांचा हात जोडून स्वागत. देव बरा करो. राम राम गाववाल्यानो. लबैक सौंदळ क्रिकेट संघाक जिंकण्यासाठी आवश्यक 51 रन्स. चला लबैक सौंदळ क्रिकेट संघ तुमका विनंती, दोनही बॅटर शेंदूर मारून मैदानात पाठव हरकत नाही. या स्पर्धेच्या ठिकाणी मियाभाई पिरखान यांचे जावई अमन मुल्ला व त्यांचे पिताश्री रफिक मुल्ला हे येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवून गेली. त्याबद्दल या ठिकाणी काकापीर क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. दर्जेदार स्पर्धा काकापीर क्रिकेट क्लबचा आयोजन, समीर नाईक यांचं नियोजन, त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही सौंदळ प्रीमियर लीग SPL 2025 चं थरार. तिसऱ्या दिवसातली अंतिम लढत, अंतिम इनिंग म्हणजे निरोप घेणारे 6 ओव्हरी. स्ट्रायकिंग एंडवर आयकॉन खेळाडू, राजापूर तालुक्यातील 2 आयकॉन खेळाडू या 5 संघांमध्ये. सौंदळ गावातले हे सगळे तारे सितारे आणि त्यांच्या साथीत चमकणारे सूर्य, राजापूर तालुक्याचं प्रतिनिधित्व करणारे मॅक मालवणकरच्या साथीन दुसरो सलामीवीर आयुष. आशिष स्ट्रायकिंग यांच्या दिशेन, आयुष नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेन. तर बॉलिंग मार्कवर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात सफवान. चांगली गोलंदाजी, स्क्वेअर कटचो फटको, वळ्यात विसावलेलो चेंडू, पहिला नष्टर, पहिलो कुस्को नारळ, पहिला कलाम, पहिल्या खुर्चेचो मानकरी मॅक मालवणकर. भोपळो न फोडता तंबूच्या दिशेन, रावणेच्या दिशेन पहिला कलाम. दाखवला असता मळवदे सर तर अर्थातच त्या पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या कपडावरना चौको मिळाला असतो. मात्र यवाजलाला साधात तर दळीदार किताबादात या पहिल्या या इनिंगच्या मालवणी म्हणीची आठवण करीत पहिलो विकेट तंबूच्या दिशेक मॅक मालवणकर बॅक टू द पवेलियन. 0 रनसार पहिलो हादरो. न्यू बॅट्समन सलमान स्ट्रायकिंग यांच्या दिशेन, सफवानच्या हाती पहिली सफलता. पॉवर प्लेच्या षटकात 7 खेळाडू घेरो धरून रिंगणाच्या आत आणि रिंगणाच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन क्षेत्ररक्षक. टप्प्याचा आणखी एक चेंडू मिळालो बाहेरचो किनारो, यष्टिरक्षकाच्या हाताचो सहारो. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 कलमा, 2 मोठे मासे जाळ्यात. म्हटली तर बंपर कॅच. 0 रनसार 2 हादरे. डीजे शाकीर पॉसिबल हॅट्रिकच्या उंबरट्यावर. गोलंदाज सफवान, बॅटर आशिषच्या पाठोपाठ सलमान तंबूच्या दिशेन. माळवदे सर आता मात्र शाकीर येता मैदानात. शाकीर 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 पहिल्या जुन्या पिक्चरात शाकीर हे नाव ऐकायला मिळायचं आणि तोच शाकीर. सफवान खूप सुंदर गोलंदाजी, या ठिकाणी हॅट्रिकची संधी उकवतोय आणि पाहिलं गेलं तर चांगलं क्षेत्ररक्षण. आतापर्यंत बघितलं तर 3 चेंडू माघारी परतायत, 2 गडी डगआउटमध्ये परतलेत विवेक. परंतु आता मात्र संघाची 1 धाव बनवण्याच्या पवित्र्यात अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू खर्ची घालतोय आणि म्हणजे विचार केला तर नक्कीच या ठिकाणी आपलं संघाचं खातं खोलण्यासाठी आसुसलेला हा संघ आपल्याला दिसतोय, तो म्हणजे लब्बेक सौंदर सापवान. या ठिकाणी पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडूवर फसवा चेंडू.
तर पुन्हा एकदा अमान नावाचा गोलंदाज पाहिलं गेलं एक चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू ट्रॅव्हल करतोय सीमारेषे दिशेने, बघता बघता चेंडू मात्र निघून जाईल. तो 4 धावांसाठी खणखणीत चौकार पाहायला मिळतो. बऱ्याच उशिरानंतर दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी पाहिलं तर एक खणखणीत चौकार. धावसंख्या होते ती 6 धावा. डीजे दुसऱ्या चेंडूवर एक आकर्षक फटको चौकारासाठी. मैदानात हवाई सफर आणि कनेक्शन प्रॉपर. पिवळो गोळो चमकता उन्हात लका 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 चौकार आणि चौकारान धावफलक 6 रनसार. अर्ध्या डझनार गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. अमान स्ट्रायकिंग एंडवर बॅटर शाकीर. 51 रन्सांचो पाठलाग, अजूनही 45 रन्सांची गरज असा वाटलेला ह्यो प्रोग्रेस ग्रुपच्या विरोधात लबैक सौंदळ लीला पार करतलो. मात्र सुरुवातीचे 2 हादरे आतापर्यंत रकडून जकडून ठेवत यावेळी परत एकदा इनसाइड आउटचो फसलो फटको की काय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, आणखी एक उघडलेल्या तिरपळातल्या दाण्याची आठवण करीत परत एकदा करूचा होता बावला. तयार झाला बेबला. तिसऱ्या गड्याचा पतन. 6 रनसार. डीजे जो अमान या ठिकाणी 6 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात एक लॉलीपॉप झेल देऊन या ठिकाणी फलंदाज जो बाद होतोय आयुष नावाचा एका मागोमाग एक गड कोसळत जातोय. जसाप्रमाणे साहिल तर आयुष बाद होतोय. पत्त्याचा बंगला कोसळावा तसा एका मागोमाग विकेट जाताना बघतोय. या ठिकाणी सुंदर चेंडू फळीचा संपर्क होत नाही. कदाचित तिथून वाटलं होतं की चेंडू बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात गेलाय की काय, परंतु सुंदर जी सफवांच्या बाबतीत काय बोलायचं. 1 षटक मात्र 1 धाव आणि 2 गडी तंबूच्या रस्त्याला परतवतोय. पुन्हा अमान या ठिकाणी पुन्हा बॅटची कड घेतो. आहे क्षेत्ररक्षक लावलाय धावचीची संधी. पुन्हा एकदा हा चेंडू या ठिकाणी निर्धाव गणला जाय. काय अचूक टप्प्यावरची गोलंदाजी अमानची. जो सपवानने कित्ता घडवला होता तोच कित्ता अमानकडून आपल्याला पाहायला मिळतोय. 51 धावांचा करायचा आहे पाठलाग. सुरुवातीला फलंदाजी करताना प्रोग्रेस ग्रुप 50 धावा फलकावर लावतोय. 51 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलं जातंय. या ठिकाणी सुंदर असा फटका, मात्र तो थोडासा टायमिंग मिस होतोय आणि 1 धाव ही संघाच्या खात्यात जमा होईल. एका धावेने धावसंख्या 7 धावा. सर महेंद्रसिंग धोनी यांचा जर्सी क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळतोय. आमची 7 काकापीर क्रिकेट क्लबला. काकापीर क्रिकेट क्लबची 7 म्हणजे आम्हाला समालोचक आणि tenniscricket.in म्हणजे 7-7 हम 7-7 है. तर तीच 7 अशी धावसंख्या धावफलकावर. 2 षटकं माघारी परत आहेत. या षटकात विचार केला तर 6 धावा अमन खर्च करतोय. एकूण धावसंख्या ही 7. आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला. आसिया मैंने बनाया था लेकिन तूने जला डाला. तू फिर जला डाल मैं फिर खड़ा करूंगा. मित्रांनो, हे सलग तिसऱ्या दिवसाची सांगता करणारा सामना या ठिकाणी खेळवला जातोय. लब्बेक सौंदळ वर्सेस प्रोग्रेस ग्रुप. एखादा व्यक्ती गरीब कुटुंबात जन्माला आला तर त्याने स्वतःला कधीही कमी समजू नये, कारण ते त्याच्या हातामध्ये नसतं. पण मरताना मात्र तो गरीब म्हणून मेला तर तोच दोषी असतो, कारण उभं आयुष्य त्याच्या हातामध्ये असतं. आणि म्हणून आज क्रिकेट खेळत असताना क्रिकेट बरोबर या ठिकाणी आपला उद्योगधंदा नोकरी व्यवसाय सांभाळून ह्या सगळ्या करा. खरोखर क्रिकेटचा हा ज्वर सौंदळ गावामध्ये क्रिकेटच्या पंढरीची सेवा करण्याचा जो मान आहे तो मिळवलाय.
काका क्रिकेट क्लबच्या माध्यमातून हा क्रिकेटचा महामेळा, क्रिकेटचा कुंभमेळा, नुकता जो कुंभमेळा प्रयागराजला झाला, हा कुंभमेळा हा असेल सौंदळ गावासाठी. नवीन गोलंदाज गौरव, या ठिकाणी वाईटचा इशारा येतोय पंचांचा. अवांतर धाव संघाच्या खात्यात जमल. खूपच विवेक, मी तर म्हणेन मरगळ आणणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मान्यवर जे उपस्थित आहेत, क्रीडा रसिक उपस्थित आहेत, त्यांची निराशा करणारा हा सामना आपल्याला या अगोदर सकाळपासूनचे 4 सामने खूपच रोमहर्षक विवेक आपल्याला पाहायला मिळाले होते. गौरव, या ठिकाणी वल्लव रे नकवा, वल्लव अशी काहीची स्थिती. टायमिंग मिस होतोय. टायमिंग जुळणं हा फार महत्त्वाचा. म्हणून नेहमी सांगतो, क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. आता मात्र तुम्हाला 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. 3रा षटक प्रगतीपथावर. धावसंख्या बघितली तर 8 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. मला तर वाटतं तबरेश ठाकूर यांना आता बॅटिंगला यावं लागणार आहे. पुन्हा एकदा तोच धडा, तोच कित्ता, तेच व्याकरण. 3 चेंडू तशाच पद्धतीचे अचूक टप्प्यावरची. जो सपवानने कित्ता घडवला, त्यानंतर अमानने अचूक टप्प्यावरची गोलंदाजी केली, तीच गोलंदाजी आपल्याला गौरवकडून पाहायला मिळतोय. खूप सुंदर अशी गोलंदाजी विवेक. यावेळी स्क्वेअर कटचा देखणं फटको अप्पर एजच्या स्वरूपात. एक कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पर्यंत 2 रन घोषित क्षेत्रात. असा होऊ नये. 51 रन्स बनवताना शेवटच्या चेंडूपर्यंत सामनो निश्चित जाऊचो. मात्र धावफलक यावेळी 10 रनसार. असा होऊ नये की दिस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती. म्हणजे सुरुवातीच्या चेंडूपासून फलंदाजी होणं गरजेचा. शेवटच्या चेंडूपर्यंत जरी सामनो गेलो तरी खूप रन्स बनवचे असतात आणि त्यावेळी थ्रेडदार पडता. उमरजी नाईक यांचा शुभागमन आमच्या व्यासपीठावर. काकापीर क्रिकेट संघाच्या वतीने तुमचा मनपूर्वक स्वागत, धन्यवाद. व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. फक्त 10 रन्स धावफलकार 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 41 रन्सांची गरज. 21 चेंडूंचा खेळ बाकी. यॉर्कर लाईनचा चेंडू, मुकरी लाईनचा चेंडू. यावेळी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेत पॅडावर आदळणारा चेंडू. अपील जोरदार, मात्र आत्मविश्वास कमी. तोपर्यंत 2 रन घेण्याची संधी. मैदानात दोनही बॅटरांमध्ये रनिंग बिटवीन द विकेट दिसली. धावफलक 12 रनसार, 1 डझनार. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये दोनही बॅटर अगदी चित्याची चपळाई, हरणाचा वेग आणि सशाची चतुरता. परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गौरव. आकोटप्याचा चेंडू शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. फसलेलो फटको. सफवान मात्र चेंडूवर चित्याच्या वेगान. दौडलेली मॅरेथॉन, दौडलेली घोडकिंड दौड. तोपर्यंत आणखी 2 रन चोरट्या स्वरूपात. माळवदे सर. हा नक्कीच 2.5 म्हणजे 3ऱ्या षटकातील भैरवी घालणारा चेंडू खेळणं बाकी असेल. 14 धावा या धावफलकावर. म्हणजेच या ठिकाणी विचार जर केला तर 51 धाव विचार केला तर जवळपास अजून 37 धावांची. या ठिकाणी चेंडू उडवलाय, कारंजा उडालाय. सपवान चेंडूच्या खाली. माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद साहिल डीजे. आखूट टप्प्याचा चेंडू इतर कोणत्याही वेळी साहिलने मारलं असतो बाउंड्री लाईनच्या पार. मात्र यावेळी साहिल इलो हुलीर आणि गेलो केंडीर. आणखी एका गड्याचा पतन. 3 ओव्हरींचो खेळ समाप्त. 14 रन्स धावफलकार. 18 चेंडूंचो खेळ बाकी आणि 18 चेंडूत अजूनही 37 रन्सांची गरज. म्हणजे मैदानात माळवदे सर, मैदानात साकी दिंडी बरोबरच आता लंगार लावची वेळ, तांडव नाचाची वेळ. नवीन बॅटर राज स्ट्रायकिंग यांच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर सफवान. महत्वपूर्ण 6 चेंडू 4थ्या षटकात गोलंदाजीसाठी.
सपवान एक उद्योग माझा लाडका खेळाडू आहे सपवान, खूप चांगली खेळी या ठिकाणी. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू डोक्याला एक धाव. बघूया दुसऱ्या धावेसाठी जोपर्यंत फेक येते तो थोडीशी फेक दिली होते. अचूक जर फेक झाली असती कदाचित फलंदाज बाद होऊ शकला असता. कदाचित या शब्दाला विवेक अर्थ नाही. जर तर अगर मगर वर क्रिकेट कधीच चालत नाही. त्या टायमिंगला महत्त्व असतं. या 2 धावाने 16 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. भले भले तत्ववेत्ते, भले भले भविष्यवाले फेल झाले. ऑक्टोपस सारखो भविष्यवेत्तो फेल झालो. जगबुड येणारे सांगणारे बरेच जण थकले. त्यामुळे क्रिकेटच्या परिभाषेत जर तर अगर मगर काही एक उपयोग नाही. 17 चेंडूंचा खेळ बाकी, 35 रन्स अजून गरज, 16 आकडो धावफलकार. परत एकदा कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. अपील जोरदार, मात्र त्याच्यात आत्मविश्वास कमी. पंचांनी फेटाळून लावलेला अपील म्हणजेच वगीच केलेला अपील. आणि मालवणी सांगायचा झाला तर वगीच ते का देव बघीत. सफवान गोलंदाजी मार्कवर दर्जेदार गोलंदाजी. आपलं स्पेल समाप्त करण्यासाठी हे 4 चेंडू घेऊन 4थ्या षटकात विचार केला तर अजून आहे 22 चेंडूंचो खेळ बाकी. माफ करा, 16 चेंडूंचो खेळ बाकी आणि अजून आहे 35 रन्सांची गरज. आखूड टप्प्याचा चेंडू परत एकदा कानात शिट्टी वाजवत आगा सरांच्या गोदीत विसावलो चेंडू. आणखी एक मेडन चेंडू. हा मेडन चेंडू जसा आता विचार केला तर या ठिकाणी चेंडू आणि धावांमधलं अंतर तर निश्चित वाढत आहे. म्हणजे दडपण, प्रेशरवाली मॅच, प्रेशर तर फलंदाजांवर नक्कीच येणार आहे. आता सपवान ज्याने पहिल्या षटकात 1 धाव देऊन 2 गडी बाद केले तो सपवान या ठिकाणी आता मात्र चेंडू उडवलाय. बघूया काय निर्णय. दुसऱ्या टप्प्यानंतर चेंडू अडवला जातोय, फेक येते तोपर्यंत फलंदाज. बघूया पंचांचा इशारा काय येईल. थर्ड अंपायरकडे चेंडू सोपवला जातोय. रिव्ह्यू लांजागावचे सुपुत्र शरीफभाई लांजेकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं काकापरी क्रिकेट क्लबच्या वतीने हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावा, या खुर्चीचा मान स्वीकारायचा आहे. पंचांकडे रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांचो डिसिजन. इट्स OUT, आउट. रन आउटचो शिकार. म्हणजे या चेंडूवर मिळालो 1 रन आणि 1 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावफलक 17 रनसार. अजूनही 34 रन्सांची गरज. स्ट्रायकिंग यांच्या दिशेने माळवदे सर ह्या 14 चेंडूत हे 34 रन बनवचे लागतले जिंकण्यासाठी. लबैक सौंदळ क्रिकेट संघाक असा होऊ नये. अर्धो मिरक सरान गेलो आणि बाळग्यान माटव बांधाक घेतलो. आणि खूप विस्फोटक फलंदाज तबरेज ठाकूर या स्पर्धेच्या आयोजनामध्ये त्यांचं मोठं योगदान. परंतु आता आपल्या संघाला विजयी करण्यासाठी काय योगदान देतं हे बघणं गरजेचं आहे. या ठिकाणी चेंडू उडवलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक झेल आणि टिपला जातोय. तबरेज ठाकूर बाद. एक हुकुमी एक्का ज्याला आपण म्हटलं होतं की काहीतरी मैदानावर करून जातील, पण एका मागोमाग एक गडी बाद होक दिलेत. 16 धावावर 5व्या विकेटचं पतन. डीजे गरज. पहिले सुरुवातीचे सामन्यांमध्ये कामगिरी नाही होती माळवदे सर प्रोग्रेस ग्रुपची. या आधीचा सामनो जिंकान. आताच्या ह्या सामन्यात जिंकण्याच्या उंबरठ्यावर लबैक सौंदळला एक मोठो पराभवाचा धक्को देण्याच्या तयारीत. जर प्रोग्रेस ग्रुपचो ह्यो चढतो आलेख असोच रवलो तर महाअंतिम सामन्यापर्यंत पोहोचण्याक वेळ लागाची नाही. आणि थई एक मालवणी म्हण आठवतली, आगासलो तो मागासलो आणि पाठसून इलो तो पोटभर जेवलो. पुन्हा एकदा या ठिकाणी सपवान
हा सुंदर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय आणि एक धाव बघता बघता दुसरी धाव पळून पूर्ण केली जात असताना 18 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. प्रस्थापितांची मक्तेदारी मोहरीत काढावी लागेल आणि तीच या ठिकाणी पाहिलं गेलं तर प्रोग्रेस ग्रुप हा प्रस्थापितांची मक्ते, कारण पहिले सलग विवेक 4 सामने ते हरलेत. आज सकाळचा सामना जिंकला. या स्पर्धेच्या नियमानुसार दिवसाला प्रत्येक संघाचे 2 सामने होतात आणि दोन्ही सामने जर का प्रोग्रेस ग्रुप जिंकला तर जो माघारी पडलेला प्रोग्रेस ग्रुप हा थोडा कुठेतरी शर्यतीत राहील. खऱ्या अर्थानं बघितलं तर नेतृत्व बदलला. प्रोग्रेस ग्रुपचं नेतृत्व जमीर आगा सरांकडे येला. जेव्हा धनानंदाची निरंकुश सत्ता उलटरची असता त्यावेळी कोणाक तरी चाणक्य बनाचा लागता आणि कोणतरी चंद्रगुप्त मौर्य शोधूचो लागता. डीजे नवीन बॅटर स्ट्रायकिंग नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने नवीन नॉन स्ट्रायकिंग यांच्या दिशेने परत एकदा उडालेलो कारंजो शॉटॉन पुलचं फसलेलो फटको. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळी सुफी लाखाचे खाक आणि झाकली मूठ 1.25 लाख. झेल सुटलो. महत्वपूर्ण 2 रन मिळाले माळवदे सर. सपवांच्या हातातनं चेंडू सुटणं म्हणजे खूप दुरापास्त असतं. असं कधीही बघितलेलं नाही, कारण सपवान जेव्हा क्षेत्ररक्षकाला उभा राहतो तेव्हा फ्युइकलच्या डब्यामध्ये हात बुडवून उभा राहतो, तेव्हा त्याच्या हातातून कधी झेल सुटत नाही. परंतु थोडीशी जजमेंट चुकतंय. यावर 2 धावा म्हणजे 22 धावा या धावफलकावर पाहायला मिळतात. कदाचित सर ओव्हर कॉन्फिडन्स नडलेलो दिसतो. बाहेरचो किनारो डायरेक्ट हिट करण्याची संधी. बाल बचावले. मौत को चुके टक से वापस आना. यावेळी मैदानात नाविकच्या बाबतीत घडताना स्ट्रायकिंग यांच्या दिशेने एकेरी रनचा धावफलक. 23 रन 7 गड्यांच्या मोबदल्यात 51 चो पाठलाग म्हणजे अजून 28 ची गरज. चेंडू मात्र शिल्लक रवले 8. 8 पेट मारूचो लागतलो. 8 चेंडूत 28 रन घालूचे लागतले. असा होऊ नये. पावडर लायसर बाजार उलगा नये. पुन्हा एकदा या ठिकाणी वल्लवरे नकवा वल्लव ए वाईड चेंडू, माफ करा, चेंडू थोडासा सोयर आहे. ऑफ टर्मच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडूला पंच दंडित करताय. धावसंख्या 24 धावा. आता 8 चेंडू आणि 27 धावा हे असणार आहे समीकरण. स्वस्तात माघारी गेलेले फलंदाज, लवकर टाकलेले विकेट म्हणजे माळवदे सर अक्षतांच्या आधीच नातवाची केलेली तयारी. पुन्हा एकदा गौरव आपल्या गोलंदाजी मार करून या ठिकाणी आता मात्र चेंडू उडालाय. बघूया चेंडू पहिला षटकार पाहायला मिळतोय. सुंदर असा षटकार डीजे.
21 या धावसंख्येवर 7 चेंडू बाकी असतील आणि विजयासाठी 21 धावांचं लक्ष्य. 7 चेंडू 21 धावा. पुन्हा एकदा थोडासा उसळी घेणारा चेंडूवर फलंदाज बीट होतोय. चेंडू निर्धाव गणला जातोय. 5व्या षटक रिव्ह्यू मागितला जातोय. बघूया वाईडसाठीचा रिव्ह्यू आहे. मैदानात सुंदर दर्जेदार गोलंदाजी. मात्र या आधीच्या चेंडूवर इलेलो षटकार. जसो काळजात रुतावी कट्यार तसो वर्मावर बसलेलो वार. आखांड्या पार माठवा पार गडग्या पार षटकारानंतर ह्यो चेंडू पंचांचो इशारो होतो फेअर डिलिव्हरीचो. मात्र यावेळी रिव्ह्यू घेतलो गेलो बॅटर कडना. अर्थातच अजूनही इक्वेशन जायच्या थय. 7 चेंडू 21 रन्स. मात्र थर्ड अंपायरचो काय असतो इशारो. इट्स फेअर डिलिव्हरी म्हणजे चेंडू मेडन. 5 ओव्हरींचो खेळ समाप्त. धावफलकावर 30 रन्स 6 चेंडू आणि 21 ची गरज. डीजे अक्षय. गोंधळला नक्कीच. किती मोठं आयोजन नियोजन समीरबाईंच्या असते. मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस त्याला का म्हटलं जातं. समीरबाई म्हटलं की गावाचा एक मोहरा म्हणून बघितलं जातं. संपूर्ण तरुणांना एका छताखाली बांधलंय. तरुणांना तो क्रिकेटचे धडे देतोय. तरुणांना मार्गदर्शन करत असताना आपलाही परफॉर्मन्स तसाच शाबूत ठेवलाय. कारण विवेक या अगोदरच्या सामन्यात बघितलंय समीर नाईकने मॅन ऑफ दी मॅच किताब घेतलाय. 13 धावा 3 विकेट 1 अप्रतिम झेल. म्हणजे अजूनही आपला फिटनेस कसा ठेवलाय. आणि या सौंदळ गावाचं नाव रोशन करण्यासाठी समीर नाईकचे नेहमी प्रयत्न असतात. 6 चेंडू 21 रन्सांची गरज. 2 मोठे फटके या मॅच मध्ये हाणू शकतात. यावेळी पिवळो चेंडू लकाकता उन्हात. लका 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 षटकार. काळजाची धडधड पावळेचा पाणी पाष्टाक. डीजे 5 चेंडूंचो खेळ बाकी. 36 रन्स धावफलकार. 5 चेंडू 15 धावा. या ठिकाणी पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. नॉन स्ट्राईक एंडला जर का फेक केली असती तर फलंदाज नक्कीच बाद होऊ शकला असता. पण एक धाव मात्र संघाच्या खात्यामध्ये जमा होतोय. म्हणजे नक्कीच विचार केला. धावसंख्या 37 वर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी 14 धावांचं लक्ष्य. हरीशच्या प्रत्येक विकेटसाठी 1 विकेटसाठी महेंद्र पाजीये साहेबांकडून 200 रुपयांचा पारितोषिक घोषित. माळवदे सर. पुढचा चेंडू टाकण्यात या ठिकाणी चेंडू उडवलाय. चेंडू भिरकवलाय. सामन्यामध्ये मात्र ट्विस्ट निर्माण होते. सुंदर असा षटकार. टांगे पलटी घोडे फरार. पावळेचा पाणी पाष्टाक. डायरेक्ट चंद्रा डायरेक्ट डोंगर. सुंदर षटकार. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी. 8 धावांची आवश्यकता. कुठे होता विवेक सामना. कुठे घेऊन आलाय. खूप चांगली फलंदाजी. 2 फटके. मी आधीच म्हटलेलं 1 पाठभर वळ आणि 1 नाकार मुटको. भल्या भल्यांची नांगी तंग करून जाणार हो सामनो. अटीतटीची लढत. तुमच्या डोळ्यांवर तुमचा विश्वास नसात तर लाईव्ह बघा, रिव्ह्यू बघा किंवा रिकॅप बघा. 2 मोठे फटके. 1 फटको इलो नॉन स्ट्रायकिंग यांच्या बॅटर कडना. 1 फटको इलो. हा विवेक हरेशसाठी पण 1 विकेट घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे बक्षिसांची खैरात आहे. ते मिळवणं तुमच्या हातात आहे.
या ठिकाणी धावचीची संधी आणि फलंदाज बाद होतोय. डीजे रनआउटचं विकेट. स्ट्रायकिंग एंडवर बॅटर दिसतलो, ज्याच्या बॅटमधनं पहिलो षटकार इलो जेव्हा 21 ची गरज होती. नावेद जो एक षटकार मारून ह्या सामन्यात बरोबरी आणलेली. 2 चेंडू आणि 2 चेंडूत 8 रन्सांची गरज. 8 धावा 2 चेंडू 8 धावा असं समीकरण. गोलंदाज आहे या ठिकाणी हरेश. आग दोन्ही बाजूक बरोबरीची लागलेली. स्ट्राईकला फलंदाज आहे तो राज आणि नॉन स्ट्राईकला आता जो आलेला फलंदाज ओंकार. बघूया 2 चौकाराचे फटके या सामन्यात परती करून देऊ शकतात ते या ठिकाणी. बघूया काय चित्र असेल. 2 चेंडू 8 धावा, धावसंख्या 43 धावा 8 गड्यांच्या मोबदल्यात. सामनो टाय होऊ शकता, सामनो जिंकू शकता किंवा सामनो हरू शकता. म्हणजे सगळे परिस्थिती विचारात घेतलेले बरे. शॉट ऑन पोल, ब्युटिफुल, वंडरफुल, सक्सेसफुल सिक्सर. एक चेंडू आणि 2 धावा. जर का आगा सरांचा प्रोग्रेस ग्रुप जिंकला तर या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक फरीद नाईक यांच्याकडून. काटेकी टक्कर. 1000 रुपये आगा सरांच्या खिशात की फरीद नाईक सरांचे वाचताय ते बघणं गरजेचं असेल. 1 चेंडू 2 धावा. सुंदर असा षटकार. 2 चेंडूवर 8 धावांची गरज असताना या ठिकाणी पाहिलं गेलं तर एक खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली फलंदाजी. धावसंख्या 49 या धावसंख्येवर. अटीतटीची लढत दोनही संघांसाठी. विजय महत्वाचो. 1 चेंडू 2 रन्सांची गरज. गोलंदाज हरीश की समोर बॅटर राज. हरीशच्या मनात काहीतरी वेगळा असतला, राजच्या मनात काहीतरी तिसराच असतला. मात्र दोनही संघांका वाटतला सामनो टाय व्हावचो आणि गुण विभागून मिळाचे. कारण ह्या सामन्यात साखळी फेरीच्या सामन्यात सामनो टाय झाल्यावर फक्त 1-1 गुण विभागून मिळता. माळवदे सर. शेवटचा चेंडू हरेश. बघूया कसो टाकीत आपल्या संघात विजय मिळवून देत की एखादो मोठो फटको मारूक देत. आगा सरांचा संघ जिंकतोय. 1000 रुपये. आगा सर टोटल झाले 16,000 रुपये आजच्या दिवसाची कमाई. खूप सुंदर असा चेंडू टाकला. थँक्यू डीजे. माळवदे सर, पूर्वी एक म्हण होती, क्रिकेट खेळान कोणाचा पॉट भरता. हे 16,000 रुपये दाखवून सांगा हरकत नाही. सौंदळ गावातली स्पर्धा, सौंदळ प्रीमियर लीग मध्ये प्रोग्रेस ग्रुपने 2 सामने जिंकत तब्बल कमावले 16,000 रुपये आणि त्याही पेक्षा त्यांच्या चाहते वर्गात केलेला खुश. या संपूर्ण स्पर्धेत 2 दिवसांसाठी माका समालोचन करण्याची संधी सन्माननीय समालोचक माळवदे सर तुमच्या माध्यमातून प्राप्त झाली. तुमचे मनपूर्वक धन्यवाद. त्याचबरोबर काकापीर क्रिकेट क्लब आणि विशेष धन्यवाद समीरजी नाईक, तबरेजजी ठाकूर आणि आगा सर त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे. या स्पर्धेतून या वर्षी पुरतो या तुमच्या सगळ्यांची मी रजा घेतोय. पुन्हा भेटूयात पुढच्या वर्षी. तोपर्यंत जय हिंद, जय मराठा, जय मालवणी. आगा सर यांनी या ठिकाणी यायचंय. त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक फरीद नाईक यांच्या तर्फे दिलं जात आहे. सपवान ताबडतोब. आगा सर तुम्ही ताबडतोब या.
सरपंच आदरणीय कृष्णा चव्हाण यांच्या शुभ हस्ते हे दिलं जातंय. कोण कोण? दिशान बलबले जेल सोडला होता त्यामुळे 300 बरोबर आहेत. इथेच आहेत. दिशान बलबले आपण जेल सोडला त्याबद्दल 300 रुपये. सपवान टोले आपण ताबडतोब या ठिकाणी टॉस का बॉसकडे आपण यायचं आहे. आदरणीय सरपंच कृष्णा सर यांना विनंती असेल आपण टॉस का बॉसच्या या ठिकाणी यायचं आहे. हॅलो सपवान टोले जिशान आपण या ठिकाणी या आणि आगा सर सपवान टोले वेलकम. खूप चांगला खेळ आजच्या दिवसात तुझा बघायला मिळाला. आजचे दोन्ही सामने तू विजयी ठरलायस. खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी तुला सामनावीराचा किताब दिला जातोय. आजच्या गोलंदाजीत एक वेगळी नशा होती ती म्हणजे पहिल्या षटकात तू नाममात्र 1 धाव खर्ची घातलीस, 1 गडी बाद केला होता. दुसऱ्याच्या 2 गडी बाद केले, एकूण 6 फक्त धावा देऊन 2 गडी बाद केलेत. खूप चांगली अचूक टप्प्यावरची गोलंदाजी. आज मैदानात उतरताना जे आपला संघ खच्चीकरण कुठेतरी झालं होतं की 2 दिवसात एकही सामना मी जिंकू शकलो नाही, परंतु आज त्याच नव्या जोमाने त्याच उद्देशाने तू मैदानात उतरताना तुझी मानसिकता काय होती? सर खरं म्हणू तर माझ्यामुळे माझी टीम भरपूर बॅकफुटवर होती, कारण माझा गेम चालत नव्हता, माझी बॉलिंग चालत नव्हती, माझी बॅटिंग चालत नव्हती. त्यामुळे कुठं नि कुठं मी स्वतःला दोषी मानतोय की माझ्यामुळे माझी टीम बॅकफुटवरती होती. पण तेच मी रात्री विचार केला की भाई मी माझा स्वतःवरती मी थोडं काम करू शकतो. मी जर का माझा गेम चांगला होईल तर माझी टीम पण पुढे येईल आणि आम्ही सामना जिंकू शकतो. निश्चित आज तुझा खरोखर गेम चांगला झालाय. सरपंच कृष्णा सर यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा किताब या ठिकाणी दिला जातोय. मी विनंती करेन त्यानंतर तुझ्या संघाचे कर्णधार आगा सर यांना विनंती असेल आपण या. सकाळच्या सत्रामध्ये आगा सर काय कमाल केली, 15,000 मिळून गेले. आता पण वाटलं होतं की आगा सर जिंकणार नाहीत म्हणून त्यांनी 1,000 रुपयाचं पारितोषिक लावलं आणि तेही तुम्ही जिंकलंय. आता कसं गुबू गुबू वाटतंय, कारण दोन्ही सामने तुम्ही जिंकलेले आहेत, काय सांगाल? शुरुआत में जब 4 मैचेस हमारे हुए थे उसमें जो परफॉर्मेंस था हमारे खिलाड़ियों का था वो वैसा नहीं रहा, लेकिन अभी मैंने शुरुआत में सुबह में ही कहा था आपको कि मैं पूरी तरह से अपनी जान लगाऊंगा, लेकिन करो या मरो की लड़ाई थी मेरे लिए. तो जिस तरीके से मेरे पूरे 11 खिलाड़ियों को श्रेय जाता है, उतना अच्छा जज्बात के साथ खेले हैं और सभी खिलाड़ियों ने काफ़ी अच्छा परफॉर्मेंस दिया है. तो मैं ज़ोरदार तालियां बजाना चाहता हूं उनके लिए ख़ास तौर पर. और ख़ास तौर पर हमारे अभी जैसे कि सफ़वान जो हमारे खिलाड़ी हैं, आइकॉन खिलाड़ी हैं, स्टार खिलाड़ी हैं, परफॉर्मेंस नहीं चल रहा था, लेकिन जैसे ही 2 मैच में अभी चला तो हम वापस आ रहे हैं. अब हम वापस नहीं, अब वो कप लेने की तरफ जो है हम बढ़ रहे हैं और आगे 2 जो मैच है वो कॉन्फिडेंस के साथ जीतने की कोशिश करेंगे. निश्चित रूप से आप कॉन्फिडेंस बनाए रखे. ये स्पर्धा के लिए ये जो बढ़िया ट्रॉफी लगा है उसके ऊपर अपना नाम, टीम का, अपने संघ मालक का नाम कैसा है इसके ऊपर ध्यान दे. और एक बात यहाँ पर कृष्णा सर ने आपका सम्मान दिया. 1,000 रुपये जो आपको दिए थे वो 1,000 रुपये प्रदान कर रहे हैं. समीरजी नाईक, तबरेजी ठाकूर यांना विनंती असेल कृपया व्यासपीठावर या. माझ्या समवेत 2 दिवस जुडले गेलेले या ठिकाणी समालोचक होते सर विवेक परब सर, हे आज आपल्यातून रजा घेत आहेत कारण त्यांना उद्या आणि परवा 2 दिवस बाहेरच्या स्पर्धा आहेत. तर त्यांचा सन्मान आपल्याला या ठिकाणी सर्वांनी थांबा, आपण त्यांचा सन्मान नक्कीच करूया. तबरेजी ठाकूर आणि समीरजी नाईक यांना विनंती असेल आपण या ठिकाणी या.
तबरेज ठाकूर आणि समीर नाईक यांना विनंती असेल आपण टॉस का बॉसकडे यायचं आहे. बरं निघ, मी पण निघतो आता. तबरेजजी ठाकूर, समीर नाईक, आपण कोणी इथे असाल तर यायचं आहे प्लीज. आपण सर विवेक परब यांचा सन्मान करायचा आहे. 2 दिवस सुंदर आवाजामध्ये मराठी हिंदी मालवणीमधून त्यांनी समालोचन केलेलं आहे. सर तबरेजजी ठाकूर आपण या ठिकाणी या. आपण समीर नाईक, तबरेज सर, आपण सर विवेक परब यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तबरेजला बोलवा ना, त्यांना जायचंय, मला पण जायचंय. हो सर, जरा तबरेजला घेऊन या.